बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आटपाडी तहसीलदार यांना निवेदन। पंढरपूर ते इंदापूर अशी दिंडी काढून कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांना साकडं घालू असा इशारा। आज आटपाडी येथे बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आटपाडी तालुका तहसीलदार श्रीमती शीतल बनगर मॅडम यांना शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरघोस निधी द्यावा याविषयीचे निवेदन शेतकऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आले। संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असून या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करून ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांचा कैवारी विठुरायाचे दर्शन घेऊन पंढरपूर ते इंदापूर अशी दिंडी काढून कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांना साकडं घालू असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला। आज बळीराजा शेतकरी संघटना त्याचबरोबर काँग्रेस आहे यांच्या वतीने या भागाच्या आटपाडी तालुक्याच्या तहसीलदार प्रशासक आदरणीय शीतल बनगर मॅडम यांना ओला दुष्काळ आणि कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे। आमचं त्यांना वारंवार सांगणं आहे, आजही सांगणं आहे की कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी द्या, त्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर करा आणि जेवढ्या जास्ती प्रमाणात शेतकऱ्यांना आमच्या देता येते तेवढं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन द्या असं आमचं सांगणं आहे। म्हणून त्या संदर्भात आम्ही आज त्यांना एक निवेदन दिलेलं आहे। यदा कदाचित शासन 15 दिवसात जर शासन निर्णय जाहीर करत नसेल कर्जमाफीच्या संदर्भात, त्याचबरोबर ओराच्या संदर्भात जर शासन निर्णय जाहीर करत नसेल तर आम्ही पंढरपूर ते इंदापूर कृषी मंत्री भरणे मामाच्या घराकडे विठ्ठलाला साकडे घालून पायी आम्ही निघणार आहे, एवढंच भरणे मामाने ध्यानात ठेवावं आणि या कृषी मंत्र्यांनी संपूर्ण कर्जमाफी त्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर करावा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। आटपाडी 15 मे पासून आजपर्यंत सातत्यानं पाऊस आहे। या पावसामुळे खरीपाची पिके तर गेलेली, वाया गेलेलीच आहेत, परंतु रब्बी हंगाम सुद्धा जवळजवळ पेरण्या होतात किंवा या शंका निर्माण झालेली आहे। त्यामुळं ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशा पद्धतीची आम्ही मागणी करत आहोत। शेतामध्ये जाऊन बांधावर गेला तर संपूर्ण खरीपाचं पीकच वाया गेलेलं आहे आणि आटपाडीचा आत्मा तालुक्याचा जो आत्मा आहे डाळिंब पीक, हे डाळिंब पीक जवळजवळ 95% या डाळिंब पिकाचं नुकसान झालेलं आहे, रोगग्रस्त फळं झालेली आहेत। त्यामुळे शेतकरी अतिशय आर्थिक संकटामध्ये सापडले आहे। त्यामुळं शासनाला नम्र विनंती आहे की येत्या 15 दिवसामध्ये आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांना सध्या जगण्यासाठी काही ना काही निधी द्यावा अशी आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो।